हा बाघा पडणं हे बघ. आता बापूजींनी सांगितलं की मी फोन करतो तरी दम नाहीये याला. हे बाघाड्या, मी सारखा सारखा फोन कट करतोय म्हणजे तुला कळत नाही का रे की थोड्या वेळाने फोन केला पाहिजे म्हणून. सॉरी शेठजी, पण लवकर तुम्हाला दुकानात यावं लागेल. इथे खूप मोठं टेन्शन झालेलं आहे. काय झालं ते मी तुम्हाला फोनवर नाही सांगू शकत. तुम्ही लवकरात लवकर दुकानात या. अरे बाबा टेन्शन देऊ नको, सांग ना काय झालं. टेन्शन आहे, पण एवढं सुद्धा काही टेन्शन घेण्यासारखं टेन्शन नाहीये. अच्छा, म्हणजे जास्त टेन्शनचा विषय नाहीये ना. तसं बघायला गेलो तर टेन्शन आहे सुद्धा आणि नाही सुद्धा. अरे काय बावळटपणा लावलायस बाबा, नीट सांग ना काय झालंय. ते जर मी तुम्हाला सांगितलं ना शेठजी की काही टेन्शन आहे, तर तुम्ही खूपच टेन्शन मध्ये येऊन जाल. आणि टेन्शन मध्ये दुकानावर येता येता तुम्हाला काही झालं तर अजूनच टेन्शन. अरे ए बाबा, ए काय झालं म्हणजे तुला नक्की म्हणायचं काय. ते सगळं सोडा शेठजी, तुम्ही लवकर दुकानावर या. इथे खूप मोठं टेन्शन झालेलं आहे. लवकर या. तू मला नीट सांग. हॅलो. अरे बाघा पडणं. अरे हो, अशोकनगर. हो. एक काम करा, सरळ जावा, पुढच्या सिग्नल वरनं लेफ्ट घ्या, नंतर 4 किलोमीटर वरनं सरळ जावा आणि परत पुढच्या सिग्नल वरनं लेफ्ट घ्या. तिथेच अशोकनगर आहे. ठीक आहे, तू पोच, मी येतो. काय? अरे बाबा, पत्ता विचारायला थोडाच विचारतोय. मला वाटलं तुम्ही पत्ता शोधत आहात, म्हटलं तुमची मदत करेल, तर तुम्ही मलाच ऐकवत आहात. नाही सॉरी, मला पत्ता नाही विचारायचा, मलाच तिकडे जायचं. येणार का? जाऊया साहेब. धन्यवाद. धन्यवाद म्हणू नका साहेब, हे तर माझं काम आहे. हो चला चल. हा बोल बागा. शेठजी, तुम्ही निघालात? हा निघालो रे, पण काय झालंय काय दुकानात ते तरी सांग. सांगितलं ना शेठजी, तुम्हाला फोनवर नाही सांगता येणार ते. तुम्ही लवकरात लवकर दुकानावर या. दुकानात आल्याला तुम्हाला सगळ्यात आधी मी तेच सांगणार आहे. खरं तर सांगायची सुद्धा गरज पडणार नाहीये. दुकानात पाय ठेवताच तुम्हाला आपोआप माहिती पडेल इथे काय घडलं आहे ते. अरे बाबा, कोड्यात बोलू नकोस रे, काय झालंय ते नीट सांग ना. शेठजी, तुम्ही लवकरात लवकर दुकानात या बस. हॅलो. काय विचित्र माणूस आहे हा. सरळ सांगायला काय जात आहे याच. आता जोपर्यंत दुकानात पोचत नाही तोपर्यंत चैन मिळणार नाही. काय झालं असेल दुकानात. काय झालंय दुकानात. मोठे शेठजी आले लट्टू काका. मोठा शेठजी नाही बावरी, जेठा शेठजी. आणि लड्डू काका नाही, नट्टू काका. सॉरी चुकून मिस्टेक झाली. हे काय चाललंय दुकानामध्ये. शेठजी, लिकेज. काय लिकेज शेठजी, आपल्या दुकानाच्या छत मधून पाणी टपकत आहे. अरे दुकानात एवढं मोठं संकट आलं आहे आणि तू मला साधं सांगितलं पण नाही. त्याच्या मागे सुद्धा एक कारण होतं. कसलं कारण. तसं नट्टू काकाने मला सांगितलं होतं की बाघा, शेठजींना सर्व काही सांगून टाक. पण मी विचार केला, जर मी तुम्हाला सर्व सांगितलं तर तुम्हाला डबल टेन्शन होऊन जाईल आणि तुमचा घरापासून इथपर्यंतचा प्रवास सुखद होणार नाही. अरे सुखाचा प्रवास. मी काय घरातून पिकनिक साठी निघालो होतो. पण शेठजी. वाव, ऐकलं बागेश्वरजी. पाण्याच्या टपटपने किती रोमॅन्टिक म्युझिक वाजतंय. हे रोमांचिक. चुप बस. बघा, लवकरात लवकर शेठजींना रेनकोट घाल, नाहीतर शेठजी भिजून जातील. एक मिनिट, लगेच तुम्हाला रेनकोट आणून देतो. अरे हे रेनकोटच्या नावाखाली काय केलंयस तू. जुगाड.
शेठजी, आता इतक्या कमी वेळेमध्ये रेनकोटची व्यवस्था कुठून करणार होतो आम्ही? म्हणून बेस्ट फ्रॉम वेस्ट. तसं बघितलं तर हे खऱ्या रेनकोट पेक्षा बेटर आहे. कसं काय नट्टू काका? दिस इज 2 in 1 रेनकोट बागा बॉय. पाण्यापासून तर वाचाल, त्याचबरोबर टिकल्या फोडून टाइमपास पण होईल. येस येस नट्टू काका, हा तर मी विचारच केला नाही. अरे नट्टू काका, ही टिकल्या फोडायची वेळ आहे का? हे काढ हे सगळा, पटकन काढ. नाही नाही, राहू द्या ना, छान दिसतंय. अरे तोंड काय बघतो, काढ ना. हो 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 हो. या 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 साहेब, या या. असं दिसतंय दुकानाचं काम चालू आहे. नाही नाही, काम नाही चालू आहे. बोला ना, काय पाहिजे? घ्यायचं तर मला बरंच काही आहे, टीव्ही, फ्रीज, पण इथे तर पाऊस पडतोय. अरे पावसाची चिंता तुम्ही करू नका, त्याचा इलाज आहे आमच्याकडे. तुम्ही या इकडे. या सांभाळून ना, पाणी. या हा या हा या. या. हा, तुम्ही टेन्शन नका घेऊ. हा. हा. टेन्शन नका घेऊ. बस झालं. आता पाण्याचा एकही थेंब तुमच्यावर पडणार नाही. बस आता मला सांगा, कोणता टीव्ही दाखवू तुम्हाला? आमच्याकडे सगळ्या कंपनीचे टीव्ही आहेत आणि सगळ्या मार्केटपेक्षा कमी दरामध्ये तुम्हाला फक्त आमच्याकडेच टीव्ही मिळतील. हा. अरे बाबा, टीव्ही कमी दरात मिळेल ते तर ठीक आहे, पण तुमच्या दुकानात तर लिकेज आहे. अरे टीव्ही खराब झाला नसेल याची काय गॅरंटी? अहो साहेब, हे जे तुम्ही टीव्ही बघतायत ते इकडे डिस्प्ले पीस आहेत. तुम्हाला गोडाऊन मधनं एकदम पेटी पॅक पीस देणार आहे. बरोबर. अच्छा, गोडाऊन मध्ये लिकेज होत नाहीये? नाही 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 होत आहे, नाही होत आहे. हो, गोडाऊन मध्ये लिकेज नाहीये. मला काय घ्यायचं नाहीये, काही घ्यायचं नाहीये. अरे शेठजी, तो माणूस तर रेनकोट पण घेऊन गेला. अरे नट्टू काका, तुम्हाला रेनकोटची काळजी आहे, दुकानाची काळजी नाहीये. जर हे पाणी असंच गळत राहिलं तर आज 1 रुपयाचाही धंदा नाही होणार. होते ना दुकानाची काळजी, पण शेठजी काय करायचं? अहो काय करायचं, काय शोधून काढा. हे लिकेज कुठून होत आहे? कुठून काय शेठजी? दिसत तर आहे वरूनच लिकेज होत आहे. मी बघतो शेठजी. बागेश्वरजी, मी बघू? नाही बावरीजी, मी बघतोय ना. बागेश्वरजी, मला बघू द्या ना. मला लहानपणापासूनच डिटेक्टिव्ह गोष्टी वाचायची खूप आवड आहे. ते लोक ज्या प्रकारे केस सॉल्व्ह करतात ना, मला खूप आवडतं. डिटेक्टिव्ह कथा आणि लिकेजचा काय संबंध आहे? का? ही पण एक डिटेक्टिव्ह केसच आहे ना. लिकेज कुठून होतंय ते शोधायचं. अरे बाबा, तू कुठे या डिफेक्टिव्ह केसच्या नादी लागतोय? हा सोड ना, तू शोध ना बाबा, शोध. तू खाली आहे बाबा, खाली आहे. अरे देवा, हे काय चाललंय नट्टू काका?